अभिजित विचुकले यांना किती मते मिळाली? बारामतीत दणकून पराभव झाल्यानंतर कवी मनाच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया काय? बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत नेहमीप्रमाणे आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे चर्चेत राहिलेले कवी मनाचे नेते अभिजित विचुकले यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र पराभवानंतर विचुकले यांनी माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत आक्रमक आणि खळबळजनक विधानं केली आहेत. बारामतीत सुनेत्रा पवार यांनी 2 लाखाहून अधिक मताधिक्य घेत अजित पवारांचा रेकॉर्ड मोडला आहे. यावर भाष्य करताना विचुकले म्हणाले, हा कसला रेकॉर्ड? त्यांना विरोधकांची पण मते मिळाली आहेत आणि त्यांच्या या विजयात माझाही वाटा आहे. विचुकले यांनी असा सवाल उपस्थित केला की जर मतदारसंघात सहानुभूतीची लाट होती तर मग एवढा प्रचार करण्याची गरज काय होती? निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे ओढताना विचुकले यांनी खळबळजनक दावा केला आहे. आजच्या काळात आमदार व्हायचं असेल तर खिशात 100 कोटी रुपये लागतात. काही लोकांना गुलामगिरीची सवय लागली आहे, असं म्हणत त्याने प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर टीका केली. मी माझा अर्ज मागे घेतला नाही कारण लोक म्हणाले असते की याने काहीतरी घेतलं आहे. माझे डिपॉझिट जप्त झाले असले तरी ते माझ्या कष्टाचे पैसे आहेत, मी कोणाकडून आणलेले नाहीत, असंही त्यांनी ठामपणे म्हटलं आहे. अभिजित विचुकले यांना या निवडणुकीत फारशी मते मिळवता आली नाही तरी ते आपल्या एका भूमिकेवर ठाम आहेत. एका मताला किंमत असते. मला ज्या 200 लोकांनी मतदान केलंय त्या मतांची मला किंमत आहे, असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या पक्षाशिवाय राज्याचा पुढचा मुख्यमंत्री होणार नाही, असा मोठा दावा त्यांनी यावेळेस केला आहे. विधानसभा असतील, लोकसभा असतील, त्यामध्ये कट्टरपणे, निर्भीडपणे, कुणालाही न जुमानता माझी ध्येय, धोरणं आणि माझ्या पॉलिसीज या संपूर्णपणे त्या ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या काळामध्ये मला प्रयत्नशील राहायचं आहे. आणि 2029ची निवडणूक हे माझं ध्येय आहे. त्या दिवशी पहिल्यांदा ज्या दिवशी आपले पत्रकार बंधू आले होते त्यावेळेला मी म्हटलं होतं की ह्या निवडणुकीमध्ये मी प्रचार नाही करणार, श्रद्धांजली म्हणून. पण 2029चा मुख्यमंत्री मीच ठरवणार, आज या ठिकाणी तुम्हाला मी ग्वाही देतो. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सातारा.